नमस्कार मैत्रिणींनो, बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी परत आली आहे तुमच्या भेटीला एक रेसिपी घेऊन। जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसतं तेव्हा खूपच तारांबळ उडालेली असते, म्हणून मी आज छान पटकन आणि झणझणीत होणारी मुगाची डाळ रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपण बनवूया। चला तर मग आपण सुरुवात करूया मोकळी मुगाची डाळ बनवायला। टाकूया 2 पळ्या तेल। तेल आता छान गरम झालेलं आहे। आता टाकूया मोहरी। मोहरी छान तडतडली। आता आपण टाकूया जिरे। मोहरी जिरे छान लाल झाले की आता टाकूया आपण कांदा। कांदा थोडा तांबूस झाला की आता टाकूया आपण त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा। छान होऊ देऊया। आता आपण त्यात टाकू कढीपत्ता। आता टाकूया आपण याच्यात हळद। आता यात घालूया 10 मिनिटांपूर्वी भिजत घातलेली ही मुगाची डाळ। छान परतून घेऊया। आता घालूया मीठ। छान मिक्स करून घेऊया। आता घालूया यात थोडं पाणी। छान शिजू देऊया। भाजीला आता छानपणे शिजू द्यावे झाकण ठेवून। इकडे माझा भात रेडी आहे गरमागरम। भाजी होईपर्यंत इकडे माझ्या भाकरी रेडी होत आहेत। भाजी बनवून रेडी आहे। आता आपण यावर टाकूया कोथिंबीर। गॅस बंद करून थोडा वेळ झाकण ठेवू, जेणेकरून डाळ एकदम छान मऊ शिजेल। गरमागरम भात आणि झणझणीत भाजी। शेतीला छान झाका। तर मग कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। बाय।